तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून भावनो आवर्जून स्वागत आहे भावनो. तर भावनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला होणार आहे भावनो, तुम्हाला थंबनेल पाहून समजलं असेल. ओके, जी पण आज आपण आपल्या टॉपिकमध्ये जी डिझाईन करतो भावनो, त्याचं आपण थंबनेलला पूर्ण डिझाईन अपलोड केलेली असते भावनो. तर तुम्ही थंबनेलला समजलं असेल तुम्हाला डिझाईन कोणती आपण आज डिझाईन करणार आहे भावनो. चला सुरू करूया आजच्या टॉपिकला भावनो. आज आपण करणार आहे भावनो, दुर्गा मातेनिमित्त आपण काय करणार आहे, लोगो डिझाईन करणार आहे. जो लोगो तुम्ही तुमच्या ग्रुप मंडळाचा किंवा टी शर्ट डिझाईनसाठी किंवा तुम्ही प्रोफाईलसाठी किंवा तुमच्या मंडळाचे जे स्टॅच्यू वगैरे किंवा जे राउंड सर्कलवाले जे लोगो असतात भावनो, त्यासाठी तुम्ही यूज करू शकता. असा लोगो आपण डिझाईन केलेला आहे फोटोशॉपमध्ये. फुल टू एडिटेबल अशी पी फाईल मी तुम्हाला प्रोव्हाईड केली. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. म्हणून तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रकारच्या मी आकर्षक अशा डिझाईन घेऊन येत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. चला चालू करूया भावना आपल्या ट्युटोरियलला. तर म्हणून आजचा ट्युटोरियल तर बघू शकता. आता आपण काय केलं, एक सिंपल एक कॅनव्हास घेतलेला आहे, जो तुम्हाला दिसतो भावनो. जो कॅनव्हास असणार आहे भावनो, तो कॅनव्हाची साईज दाखवून देतो तुम्हाला. काय दिले इंचेस, इमेजमध्ये जायचे भावनो. इमेजमध्ये घ्यायच्यानंतर इथे इमेज साईज भावनो. बरेच दिवसानंतर व्हिडिओ येतोय, कारण की मी गणेश चतुर्थीनिमित्त गावी असल्या कारणाने भावनो व्हिडिओ आपले अपलोड झाले नाहीत. पण आता भावनो, आता आपले जो सेटअप पूर्ण आहे, रेडी, पूर्ण टोटली कमबॅक झालेलं आहे भावनो, पूर्ण एकदम. त्यासाठी आपण काय करणार, आता तुमच्यासाठी डिझाईन येत जातील भावनो. ओके, फक्त तुम्ही कमेंट करा की तो कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे. ज्याचे जास्त कमेंटवरती लाईक असतील त्या टॉपिकवरती आपण डिझाईन केली जाईल. ओके, इंचेसमध्ये बघू शकता, 10 इंचेसने हाईट ठेवलेली आपण 10 इंचेस. रेझोल्युशन आपण 300 ठेवतो, तुम्हाला माहीत असेल. ओके, जेणेकरून आपली जी डीपीआयची क्वालिटी असते एकदम नादखुल्लं दिसते. त्याच्यानंतर हे सर्व झालेलं आहे इमेजबद्दल सांगण्याबद्दल. ओके, टोटली बेसिक. त्याच्यानंतर आता चालू करणार आपण एकदम पूर्ण टोटली. आता बघू शकता, हा जो तुम्हाला ऑरेंज कलरचा एक पार्ट तुम्हाला दिसते भावनो, तो ऑरेंज कलरचा जो पार्ट आहे ना भावनो, त्याला काय करायचं आहे, तुम्ही आपण कलर ओव्हरले मारलेला आहे. कलर ओव्हरले कोणता मारलेला आहे, जो लाईट पिंक तुम्हाला दिसतोय जो कॅनव्हासवरती, तो आपण इथे प्रोव्हाइड केलेला आहे. प्लस त्याच्यानंतर आता त्याच्यावरती बघू शकता एक ड्रॉप शॅडो मारलेला आहे, जेणेकरून एकदम एकदम 3D लुक, जसं की तुम्ही Instagramला किंवा YouTubeला वगैरे पोस्ट बघितले असतील, एकदम मतलब एकदम ॲडव्हान्स लेवलचे जे पोस्ट असतात तुम्हाला माहीत असेल. ओके, त्या निमित्तानं आपण सेम त्या टॉपिकमध्ये आपण काय केलेलं आहे, एक बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे. सिंपल, फक्त बॅकग्राऊंडबद्दल सांगतोय भावनो, लक्षात ठेवा. 5 व्हिडिओमध्ये असणार आहे भावनो, कुठेही असू शकतो. नक्की व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघा. एवढं झालेलं आहे बॅकग्राऊंड. आपण आता बॅकग्राऊंडला काय करणार, लॉक मारणार आहे. लॉक मारल्याच्या नंतर इथे बघू शकता एक ग्रुप आहे भावनो, 2PNG. ओके, त्या ग्रुपला आपण काय करणार, ओपन करणार. ओपन केल्याच्यानंतर आतमध्ये बघू शकता एक आपण सर्कल. जर तुम्ही गणेश चतुर्थी निमित्त लोगो डिझाईन बघितला असेल, सेम त्या लोगोमध्ये जो आपण हा जो सर्कल घेतलेला आहे, तोच सर्कल आपण इथे या लोगो डिझाईनमध्ये घेतलेला आहे भावनो. ओके, तो सर्कल आपण घेऊन प्लस त्याच्यानंतर इथे बघू शकता दुर्गा मातेचं जे भावनो एक PNG होती भावनो, त्या PNGला आपण दोघांना म्हणजे जसं की दोघांना आपण काय म्हणू शकतो, मर्ज केलेलं आहे. ओके, दोन्ही मिळून एक पार्ट केलेला आहे. 2 पेंजना आपण जॉइन करून एक पेंज अशी क्रिएट केलेली आहे. ती तुम्ही चेंजेस करू शकता. ओके, इथे बघू शकता मी 2 ग्रुपमध्ये टाकलेले आहे, जेणेकरून तुम्ही ते चेंजेस करू शकता. तुमच्याजवळ जर दुर्गा मातेची पेन जी दुसरी असेल, ती पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. ओके, तर भावनो पहिला पासवर्ड आहे 24. ओके, त्याच्यानंतर हे सर्व झालेलं आहे. नंतर पुढे येऊया. हे झालेलं आहे सर्व बॅकग्राऊंडबद्दलच्या नंतरची दुसरी लेयर. ओके, त्यालाच आता आपण कलर फिल केलेला आहे. आपण कलर फिल का करतो भावना, आता कलर फिल करण्याचा भावना मागचा उद्देश आहे भावना, जेणेकरून जी आपले वरती टेक्स्ट असणार आहे भावना, त्या टेक्स्टच्या मागे जो कलर दिसावा, तो आपण हा टेक्स्टमध्ये जर कलर दिसण्यासाठी आपण काय केलं आहे, टेक्स्चर वापरलेले आहे. तर आता टेक्स्चर एक आपल्याजवळ भावना, माझ्याजवळ कोणताही टेक्स्चर असू शकतो, तुमच्याजवळ रँडमली कोणताही टेक्स्चर असू शकतो तुमच्या पीसीमध्ये किंवा तुमच्या डिझाईन डाटामध्ये. भावना तुमच्यासाठी एकदम खास ऑफर घेऊन येतो भावनो. लवकरात लवकर आपले 10K कंप्लीट करा भावनो. 10K कंप्लीट केल्याच्यानंतर तुम्हाला माझं जे डाटा असणार आहे भावनो, ते सर्व मी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी नक्की आपला 10K जो फॉलोअर्स भावनो आहे, जो मित्रपरिवार आहे, तो लवकर पूर्ण करा भावनो, अशी अपेक्षा ठेवतो भावनो तुमच्याकडून. ओके, हे झालेलं भावनो टेक्स्चर. टेक्स्चरनंतर इथे बघू शकता ह्याचं काय असणार आहे, आता आपण हा जो एक, आता हे सर्व झाले, आता याच्यामध्ये आपण टेक्स्ट करणार आहे. ओके, टेक्स्ट एडिटिंग. टेक्स्ट एडिटिंगसाठी आपण तुम्हाला मी 3D मध्ये जो टेक्स्ट असतो भावना, तो तुम्हाला मी याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला बघू शकता, दाखवून देते तुम्हाला. ओके, आई जगदंबा प्लस ह्याच्यामध्ये जायचं आहे, हे पण आपण सर्वांना ऑन करावं लागतील. तुम्हाला सर्व ऑन केलेले भेटून जातील भावनो. ओके, काहीच करायची गरज नाही, जेणेकरून मी हाईड केले होते ना,
तर हाईड केल्याच्यानंतर काय होतं भावनो, जे ग्रुपमध्ये असतं भावनो सर्व हाईड होऊन जातं. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला पूर्ण ओपनली भेटणार आहे भावनो, इथे बघू शकता. आता हे जे जगदंबा ओके, आता तुम्ही म्हणाल भावनो तो द आहे, दच्या वरती टिंब नाही. तर आपण टिंबसाठी आपण एकदम एक कडक लूक वापरलेला आहे, जेणेकरून तुम्ही दाखवून देता भावनो ओके. जर आपण टिंब जो देणार आहे भावनो अनुस्वार ओके, त्या अनुस्वाराला इथे बघू शकता आपण कसं क्रिएट केलेलं आहे. बघतो एक सेम सर्कल घेतलेला आहे ओके. सर्कल घेतल्याच्या नंतर काय होणार भावनो, तो आपण अनुस्वारासाठी होणार आहे भावनो. नंतर इथे बघू शकता अशोक नगरची आई ओके. हा जो फॉन्ट आहे भावनो इन्फिनिटी, मलाही किती नंबरचा फॉन्ट माहीत नाही, आता बघूया आपण. क्लिक करायचं टेक्स्ट, हा इन्फिनिटी 16 नंबरचा फॉन्ट आहे भावनो ओके. प्लस हाई फॉन्ट आहे भावनो, तुम्हाला याच्यामध्ये कन्वर्ट करायची गरज नाही. डायरेक्ट काय करायचं, आता तुम्ही म्हणा भावनो जगदंबा नाव, मला बरेच जणांनी कमेंट करून विचारलं होतं की भावनो जे जगदंबा नाव आहे ते एडिट कसं करायचं, आम्हाला लेअरच ओपन होत नाही भावनो. तर लेअर ओपन काय करायचं, इथे बघू शकता एकदम आवर्जून व्हिडिओ पहा, इथे बघा सर्व समजावून सांगतोय. सिम्पली इथे लेअरवरती क्लिक करायचं आहे. लेअरवरती इथे हा जो पोर्शन आहे ओके, हा जो मूव टूल आहे ओके, लेअरवरती क्लिक केल्याच्यानंतर हा जो जगदंबावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा असा पार्ट सिलेक्ट होईल. हा पार्ट सिलेक्ट झाल्याच्यानंतर हा जो हे आपल्याला फोल्डर सिलेक्ट करायचे नाहीत, कोणते एफेक्स टेक्स्ट आणि एफेक्स शॅडो, त्याच्यावरती बघू शकता एक टेक्स्ट नावाचा एक जसं की लेअर म्हणू शकता, जो रेड कलरच्या आयकनमध्ये तुम्हाला इथे दिसतोय ओके. त्याच्या बाजूला इथे बघू शकता एक छोटंसं फाईलचं ऑप्शन आहे ग्रुप ओके. त्या फाईलच्या ऑप्शनवरती डबल टॅप करायचं आहे. डबल टॅप म्हणजे माऊसनी लेफ्ट साईडचं डबल क्लिक करायचं आहे ओके. तर डबल क्लिक केल्याच्यानंतर असा एक तुम्हाला इंटरफेस येईल. त्यामध्ये आपण हा फॉन्ट ॲड केलेला आहे. त्या फॉन्टमध्ये चेंजेस करायचे आहेत डबल क्लिक करून, जो नाव तुम्हाला चेंजेस करायचं असेल तुमच्या मंडळाचं ओके, ते तुम्ही इथे करायचे भावनो ओके. तर भावनो दुसरा पासवर्ड असणार आहे 5555 ओके. त्याच्यानंतर पुढे ते भावनो इथे बघू शकता हे जे नाव असणार आहे त्याला आपण काय डबल क्लिक करून तुम्ही चेंजेस करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर इथे राईटवरती क्लिक करा आणि हा जो कर्सर आहे त्या कर्सरला तुम्ही क्लोज करू शकता, किंवा इथून कीबोर्डवरून कंट्रोल एस मारला तरी पण ते सेव्ह होऊन जाणार आहे भावनो. सिम्पली आहे बघा, याच्यावरती क्लोज केलं तरी आपल्याला इथे सेव्ह करायचा ऑप्शन येणार आहे. त्यासाठी आपण येस करायचं आहे. येस केल्याच्यानंतर इथे अपडेट होईल, सेव्हिंग होईल. सेव्हिंग झाल्याच्यानंतर तुमचा जो पहिला बॅग म्हणजे पहिली डिझाईन आहे त्यामध्ये तुम्हाला थ्रू केलं जाईल. बघू शकता ओके. बघू शकता आपण काय चेंजेस केले नाही, जसं आहे तसं आहे इथे ओके. जर तुम्हाला चेंजेस तिथे करून भेटेल. त्याच्यानंतर हे झालेलं आहे अशोकनगरची आई ओके. हे सर्व तुम्ही एडिट करू शकता. त्याच्यानंतर आता इथे आपण फोटो घेतलेला आहे भावनो, इथे बघू शकता दुर्गा माते अंबेचा ओके, तुम्हाला इथे दिसत असेल ओके. तो आपण काय केलं आहे, सिम्पली बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितलेलं आहे स्टार्टिंगलाच. त्याच्यानंतर खाली आता येऊया आपण, सर्व PNG बघू शकता. आता राहिले भावनो जे मंडळचं जे नाव असणार आहे ते आपण इथे डिझाईन करतोय. बघू शकता तुम्हाला इथे बघू शकता दुर्गा माता उत्सव मंडळ चिंचवड पुणे ओके. अशोकनगरची आई जगदंबा दुर्गा माता उत्सव मंडळ चिंचवड पुणे 400-23 हा जो काय पिनकोड आहे भावनो तो आपण इथे क्रिएट केलेला आहे. तुम्हाला फक्त याची PNG डाउनलोड करायची आहे. तर PNG डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे, हा जो व्हाईट कलरचा जो पोर्शन आहे जो तुम्हाला दिसतोय त्याच्यावरती क्लिक करून सिम्पल याला हाईड करून टाकायचं आहे. हाईड केल्याच्यानंतरही तुम्हाला PNG भेटून जाईल. PNG भेटून जायच्यानंतर फाईलवरती यायचं आहे. एक्सपोर्टवरती आल्याच्यानंतर एक्सपोर्ट क्विक PNG किंवा एक्सपोर्ट ॲज वरती क्लिक करून पण तुम्ही सेव्ह करू शकता. तर भावनो अशा प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी भावनो तिसरा पासवर्ड असणार आहे भावनो 8080. अशा प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.